ओके. सो ही आता कंबाईन लिस्ट आहे. तर साधारणतः बघूयात किती मुलांनी अप्लाय केलं होतं. 180 मुलं, फक्त 180 मुलांनी अप्लाय केलंय. ही मुलं ती असतात ना मित्रांनो, काही मुलांनी दुसऱ्या कोर्सेसला सुद्धा अप्लाय केलेलं असतं, बाकी कॉलेजेसलाही केलं असतं. तर जवळपास ज्या मुलांची नावं ह्या लिस्टमध्ये आहेत त्यांनी काउन्सिलिंगला जायची गरज आहे. बिनधास्त काउन्सिलिंगला जा, ॲडमिशन होण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण जी नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ज्यांनी अप्लाय केले, अगदी बघा तुम्ही 37%. तुमच्या लक्षात येईल इथे की आउट ऑफ 600 451. इट मीन्स हा जो स्कोर आहे तो 75% ने चालू झालेला आहे. मतलब ऊपर जो ते 75 के ऊपर मित्रांनो त्यांनी आयदर दुसऱ्या कोर्सेससाठी प्रवेश घेतला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी अप्लाय केलेला असेल. तर जो ओव्हरऑल क्लास आहे त्याच्या अकॉर्डिंगली माझा सल्ला तुम्हाला तोच असेल की बिनधास्त तुम्ही या काउन्सिलिंगला अटेम्प्ट करायचं आहे. तर कधी करायचं आहे अटेम्प्ट ते बघूया. BSc डेटा सायन्स याच्यावर आपण क्लिक केलं अँड मित्रांनो इथे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला 9 जूनला जायचं आहे. तर इथे क्लिअर दिलेलं आहे की HSC पास आउट फ्रॉम मॉडर्न कॉलेज, फक्त 1 ते 26 मुलं आणि ती 26च मुलं होती, म्हणजे सगळ्यांनीच जायचं आहे ऑल. त्यानंतर मित्रांनो 1 to 115, तर 115 मध्ये जे काही मुलं आहेत त्यांनी जायचं. साधारणतः 180 मुलांनी अप्लाय केलं होतं, पण 1 ते 80 ज्यांची मेरिट लिस्ट आहे त्यांनी जायचं आहे.